ब्रेकनंतरची बातमी। ठाण्यात ठाकरेंची सेना आणि मनसेची बैठक पार पडलेली। राजन विचारे यांच्या कार्यालयात ही बैठक पार पडली आहे। मुंबई महापालिका वगळता इतर पालिकांसंदर्भात चर्चा झाली। ठाकरेंची सेना आणि मनसेच्या युती संदर्भात या बैठकीत चर्चा झाली। युती संदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे। शिवसैनिक असतील, महाराष्ट्र सैनिक असतील, यांची इच्छा आहे की मराठी माणसासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं, अशा प्रकारची लोकभावना ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसांमध्ये होती। युती आघाडीचा जो काही निर्णय आहे तो सन्माननीय राजसाहेब आणि उद्धवसाहेब घेतीलच लवकर, पण आमच्या कार्यकर्त्यांमधला उत्साह पाहता येणारी निवडणूक ही आमचीच आहे एवढं खात्रीने सांगतो। तुम्हाला माहितीच असेल की एकदा जो काय महाराष्ट्रामध्ये लोकभावना आहेत की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे। आज तुम्ही बघितलं असेल सर्व कार्यकर्ते शिवसेना आणि मनसेचे एकत्रितरित्या मला वाटतं याची बोलणी चालू आहे आणि तुम्हाला माहीत पडेलच लवकर। आणि चर्चा चालू आहे आणि लवकरच निर्णय जाहीर होईल। एक महत्त्वाची बातमी। कुख्यात गुंड निलेश घायवळला कोर्टाकडून फरार म्हणून घोषित करण्यात आले। पुणे न्यायालयाकडून निलेश घायवळला फरार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। एक महत्त्वाची ही अपडेट समोर आलेली आहे। निलेश घायवळ याला पुणे न्यायालयाकडून फरार म्हणून घोषित करण्यात आले। तर नाशिक महानगरपालिकेत कनिष्ठ लेपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। लाचखोर राजेंद्र बोरकडे यांची एसीबीकडून चौकशी। दिव्यांग दुकान चालकाकडून 7,000ची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडलंय। एसीबीची नाशिकमध्ये 2 दिवसात ही दुसरी मोठी कारवाई। एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक सुरू आहे। पालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। मुंबई ठाण्यासह राज्यातील काही पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा होणार आहे। कालच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती। अमित शहा यांच्या भेटीनंतर आज दोन्ही नेते एकत्र युती संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे। पालिका निवडणुकांसंदर्भात शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। कालच रवींद्र चव्हाण यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती। यानंतर आता या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू असल्याची ही माहिती।